काकडीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. थोडं मीडियम गॅस ठेवायचा तळण्यासाठी. 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं व त्यामध्ये 2 चमचे नाही का मीठ, थोडा भिजून आपला मैदा टाकायचा दुसऱ्या पाणी. आणि काकडीचं पाणी नाही का सगळं आधी एका वाटीत बाजूला काढून घ्यायचं. आणि त्या वाटीमध्येच थोडा मैदा भिजू घालायचा 2 चमचे. अशा प्रकारे मस्त टम फुगून झालेल्या आहेत आपल्या काकडीच्या पुऱ्या. व नंतर मीठ आणि ओवा टाकून गव्हाचं पीठ टाकून असं मस्त हे करून घ्यायचं. आपण पीठ चुरून घ्यायचं आणि पाणी थोडं थोडंच ॲड करायचं, जास्त नाही करायचं. शक्यतो मीठ कमी टाका, कारण ऑलरेडी काकडीला कसं पाणी सुटतं. त्यामुळे थोडं मीठ कमी टाकायचं आणि व्यवस्थित चुरून घ्यायचं त्याचा गोळा. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि लगेच हे लाटायला घ्यायचे. जास्त वेळ नाही ठेवायचं. मुरवलं का पातळ होतं पीठ. लगेच हे करायचं, त्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम सॉफ्ट मऊ पुऱ्या झालेल्या आहेत काकडीच्या. मी ज्या स्टेप सांगले ते फॉलो करा, त्याच्यानुसार बनवा. नरम सॉफ्ट होती पुऱ्या. पण शक्यतो थोडं आपल्या चपाती टाईपवून लाटा किंवा एक लाटू शकता गोळा करून. थोडं उचलून हे करायचं, एक करताना उचलायची आणि पुरी लाटायची. त्यामुळे कसं लवकर पुरी फुगते. तर अशा प्रकारे छोल्याची भाजी केलेली आहे, मसाल्याची मस्त. कांदा, लिज्जत पापड व भात. मस्त पुऱ्या टम फुगलेल्या आहेत बघा. हातात किती नरम आहे. आणि तळताना तेलामध्ये थोडं मीठ टाकायचं, म्हणजे जास्त ऑइली होणार नाही. आणि अशाच किती जास्त वेळ राहतील. अशा प्रकारे झालेले आहेत. कसं वाटलं नक्की सांगा थाळी. व टिप फॉलो करा मी सांगितलेल्या. आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.